मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड उद्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत। सरकारच्या वतीनं मराठा समाजासाठी केलेल्या कामांची माहिती ते जरांगेंना देणार आहेत। या भेटीवरच आंदोलनाचं आता पुढचं भवितव्य अवलंबून असणार आहे। सर, उद्या मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत, नेमके कोणते विषय काय चर्चा होणार आहे किंवा मुख्यमंत्र्यांचा काही संदेश घेऊन जात आहेत का? नाही, खरं तर मनोजदादा जरांगे पाटलांनी मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की प्रसाद लाड भाऊ जर मला भेटायला आले तर निश्चित मला त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल। तर त्यांच्या आव्हानाचा सन्मान करून एक मराठा समाजाचा चांगलं आंदोलन ज्या पद्धतीत त्यांनी यशस्वी केलं, त्यांनी आव्हान केल्यानंतर त्याचा सन्मान म्हणून मी इथे आलोय आणि उद्या त्यांची भेट घेऊन त्यांची बाजू समजून घेणार आहे। उद्या 22 तारीख आहे, मी उद्या त्यांना भेटणार आहे, त्यांचे विषय समजून घेणार आहे की कुठले विषय माननीय देवेंद्र फडणवीसांनी सरकारने पूर्ण केले आणि कुठले विषय पूर्ण झाले नाहीत, किंबहुना अर्धवट राहिले, किंबहुना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे झाले नाहीत। एकदा समजून घेतल्याशिवाय कुठलीही चर्चा होऊ शकत नाही। चर्चा करायची असेल, सरकारची चर्चा करायची असेल, समितीची चर्चा करायची असेल तर निश्चितपणे प्रथमतः तर ते काय बोलतात, त्यांच्या मनात काय काय राहिलंय हे मी समजून घेणार आहे। आता बघू, दादाशी चर्चा करून उद्या सकाळी चर्चा करू, दादांबरोबर बसू, दादांनी चहा पाजली तर चहा पिऊ, चहा बरोबर चर्चा करू आणि मग जे काय होईल ते मी तुम्हाला मीडियासमोर तिथे सांगेनच। कॅमेरामन संजय सरोदे, टीव्ही मराठी, छत्रपती संभाजीनगर। मनोज जरांगेंच्या सहकार्यांनी आंदोलनाच्या नावाखाली कोट्यवधींचा फायदा घेतला, अजय महाराज बारसकर यांनी हा आरोप केलाय। अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांनी 27 एकर जमीन खरेदी केल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केलाय। आंदोलनानंतर पांडुरंग तारक यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून असा सवाल सुद्धा बारसकरांनी विचारलाय। तर मंत्री उदय सामंत यांची जरांगेंसोबत बंद दरवाजा आड भेट झाली असा आरोप सुद्धा बारसकर यांचा आहे। गेल्या अनेक दिवसापासून सांगतोय की मनोज जरांगे यांचं जे आंदोलन आहे हे मराठा समाजाच्या हिताकरता कमी आणि त्यांच्या बरोबर जी लाभार्थी टोळी त्यांच्या फायद्याकरता, त्यांच्या जमिनी घेण्याकरता, त्यांची अजून काही शासनाकडून काही दंड माफ करण्याकरता, याच्यासाठी मनोज जरांगेंचं हे सगळं आंदोलन, उपोषण हे सगळं चाललेलं आहे। मी नेहमी सांगतो, मनोज जरांगे पूर्वीचे जे होते ना ते ओपन बैठक घ्यायचे, आत्ताचे मनोज जरांगे बंद खोलीत सेटलमेंट चर्चा करतात। ग्रामपंचायत नमुना 8 दुरुस्त केल्यानंतर गावकऱ्यांना स्वामित्व योजनेतून मोफत मिळकत पत्रिका देण्यासह सनद फी माफ करण्याची घोषणा करण्यात आली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली। ग्रामविकास विभागाला प्रस्ताव तयार करून मंजूर करून घेण्याच्या देखील सूचना देण्यात आल्यात। या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मालमत्तांचे वाद मिटण्यास मदत होणार आहे। अजित पवारांच्या मृत्यूनंतर शासकीय आदेश काढल्याचं प्रकरण, आदेश काढणारे अधिकारी मिलिंद शेणाय यांची बदली करण्यात आली। अधिकारी मिलिंद शेणाय यांची नियोजन विभागामध्ये बदली झाली। शासकीय दुखवट्यात अल्पसंख्याक विभागात शासकीय आदेश हा काढण्यात आला होता। शिवसेना हा एक संपूर्ण गट आहे असं उदय सामंत यांनी म्हटलंय। शिवसेना स्वतःचा गट आहे असं कुणी समजू नये। छत्रपती संभाजीनगर मधील गटबाजीवर उदय सामंत यांनी हे वक्तव्य केले। नगरसेवक निवडून आलेत, 32 पैकी 29 निवडून आलेत, 3 युबीटीचे ते देखील प्रवेश करतायत, 32-0 असा रत्नागिरी मतदारसंघ होणार आहे। त्याच्यामुळे मला सांगण्याचा थोडा अधिकार आहे आणि म्हणून मला पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की मतभेद असतील, मनभेद असतील, कोण मोठा आहे, कोण छोटा आहे, कोण कुठं काम करतोय, कोण कुठं काम करणार आहे, याच्यावर जास्त लक्ष न देता आपला शिवसेना हा एकमेव गट आहे आणि तो गट फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा आहे असं समजून जर आपण काम केलं तर हे 100% काम आपलं पूर्ण होईल। सोलापूर विधान परिषदेच्या जागा काँग्रेसनं लढवण्याची मागणी करण्यात आली आहे। काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी सपकाळांकडे ही मागणी केली आहे। मागील निवडणुकीत या जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झालेला असं सुद्धा काकासाहेब कुलकर्णी यांनी म्हटलंय। सोलापूर महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमची संख्या ही लक्षणीय आहे। त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणची गणिते घालता, संख्येची गणिते घालता आमचा निवडून याचा निश्चितपणे दावा आहे। त्यामुळे निश्चितपणे ही जागा काँग्रेसने लढवली पाहिजे आणि या ठिकाणी माझा या ठिकाणी दावा आहे, निश्चितपणे प्रदेश काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून हर्षवर्धनजी सपकाळ यांच्याकडे मी तशी उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि निश्चितपणे ती उमेदवारी मला देतील। महाविकास आघाडीचे नेते माझ्यासोबत राहतील एवढाच विश्वास या ठिकाणी करतो आणि निश्चितपणे ही जागा मोठ्या मताधिक्याने निवडून